हाय हॅलो गुड मॉर्निंग टू सर्वांना. आज आहे संडे म्हणजे सुट्टीचा दिवस. तर चला करूया आजची सुरुवात. सो आरवी आता जस्ट किती वाजता उठते तू? नाही किती वाजता उठते रोज? 6 वाजता उठते तू. चला चला आता गॅलरीत जाऊया. सो एव्हरी मॉर्निंग ती 6 वाजता 6:30 वाजता उठणार. जस्ट मी पण रेडी झालो आहे. हे आहे इथे छान छोटस गार्डन आहे आमचं, बाल्कनी गार्डन. सो व्ह्यू एकदम छान दिसतो इथून मॉर्निंगला. नाव कोको कुठे आहे? अरे कोकी कुठे आहे? कोकी काय करते तू? इथे तुम्ही जो ही जी माउंटन रेंज जी आहे ती गुजरात बाउंड्रीची आहे. डायरेक्ट इथून दिसते. इवन इथे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे साईडला त्याच्या मागे एक्झॅक्टली रामशेज किल्ला जो आहे तो दिसायचा. पण आता कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे ते नाही दिसत. पण जर टेरिसवर गेल्यानंतर दिसणार तिथून. चला आरवी, लहान मुलांना टॉईज सोडून घरातल्याच वस्तू का आवडतात काय माहिती. हिचं सकाळपासून तेच चालतं, कंगा कंगा कंगा. काय ते कंगा? काय ते कंगा? रेड कलरचं कंगा. हा व्हेरी गुड. व्हाईट कलरचं. हा व्हेरी गुड. ग्रीन कलर. हा व्हेरी गुड. तो ब्ल्यू कलर. रोज आरवीला काही ना काहीतरी शिकावं, छोट्या छोट्या गोष्टी. तेव्हाच तिची मेमरी शार्प होणार आहे. लहान मुलांची ग्रास्पिंग पॉवर जी असते ती खूप ऍक्टिव्ह असते. तुम्ही जर लहान मुलांना जर काही छोट्या गोष्टी जर शिकवल्या नक्कीच त्यांच्या मेमरीमध्ये आणि त्यांची डेव्हलपमेंट पण. चला तर मग आता मी कॉफी घेतो, कारण की कालचा ब्लॉग एडिट करणं अजून बाकी. कारण की कालच्या ब्लॉग मध्ये खूप साऱ्या क्लिप्स आहे, खूप सारी इन्फॉर्मेशन आहे तर तो एडिट करणं बाकी येत आहे. कॉफी पिल्यानंतर तुम्ही एडिट करतो आणि लवकरात लवकर अपलोड करतो तुमच्यासाठी. कुठे चाललं तुम्ही? सकाळचे 7:30 वाजले. मी माझी कॉफी घेतोय आणि बेट न्यूज खटाई में पडी अमेरिका. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता कालचा ब्लॉग जो आहे मी जस्ट अपलोड केलेला आहे. तर तुम्ही हा ब्लॉग बघितला असणार. सो आणि याच्यातली जी इन्फॉर्मेशन आहे, जी डिटेल्स आहे तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असणार तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जसं शेअर करा, की जेणेकरून हे जे नाशिकमधील सीताहरण मंदिर जे होतं, जे की खूप जुनं होतं, त्याची नव्या पद्धतीने भव्य कायापालट केलेली आहे, जे की सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. आणि जास्त करून शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून प्रत्येकाला या मंदिराबद्दल माहिती राहील. पंचवटीमधला जो इतिहास आहे हा सर्वांसमोर येईल. मित्रांनो तर आता आम्ही निघालो आहोत लग्नाला. माझ्या मित्राच्या बहिणीचे लग्न आहे, तर आम्ही जोडीने चाललो आहोत. चला आम्ही ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर आता कोणाच्या तरी लग्नाला चाललोय. आणि आता आज लग्न आहे, अजून 2 दिवसानंतर पण अजून एक लग्न आहे. म्हणजे अजून कम से कम 3 लग्न आहे घरातले. जस्ट आलो आता लग्नावरून. बापरे इतकं गरम होत आहे आणि इतकं ऊन आहे आज नाशिक मध्ये. खूपच ऊन आहे, खूपच भयंकर ऊन आहे. लग्न उन्हाळ्यातलं लग्न म्हटलं तर खूपच गरम. छान साडी घातली ती आज. आज ते किती आज मयुरी खूप छान दिसत होती. तर मित्रांनो एक गोष्ट राहिली होती म्हणजे तळी भरायची. तर आज जो मुहूर्त आला तर आज मुहूर्त लागलेला आहे लग्न. जेजुरीला जेव्हा नवीन जोडी गेली होती त्यानंतर तळी अजिबात भरलेली नव्हती. तर अक्षरशः आज योग आलेला आहे तो तळी भरण्याचा. हे बघा नवरदेव बसलेला आहे, ड्युटी पण पेटवलेली आहे. तर आता टोटल 5 जण लागतात, तर 2 जण आम्ही रेडी आहेत, अजून 3 जण येत आहे आमच्या बिल्डिंग मधलेच. तर चला आता तळी भरून घेऊया आणि तुम्हाला पण दाखवतो कसं. चला आता आमचे अजून एक मेंबर आले आहेत. ही आहे ड्युटी. सो ऍक्च्युली ही नवीन ड्युटी घेतलेली आम्ही जेजुरीवरून. त्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच काकडा जाळतोय. हाय गडा. मग तुला येतं ना गाणं? 5 जण लागतात पण अक्षरशः 4 जण आले एक्स्ट्रा. आमच्या इथलेच मला. काय नाव तुझं? श्रेयांशू. दे ना दोघांना लाव ना.
ते सायकलीवरनं पडले. चला. बोल खंडेराव महाराज की जय, 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 बोल खंडेराव महाराज की जय. पाठी फुट. रिपोर्ट जय मल्हार सदानंद. आता जस्ट आता तळी भरून झालेली आहे. तर आता आजच्या ब्लॉगची एडिटिंग करून घेतो, जेणेकरून मॉर्निंगला 8 वाजता ब्लॉग अपलोड व्हायला पाहिजे असं माझं टार्गेट राहणार आहे. तर मी आता ब्लॉग एडिट करून घेतो. सर